नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, एक नवीन अपडेट आणलो आहे, जी सोलापूरमध्ये आहे। सोलापूरची वॅकन्सी निघालेली आहे। तर पहा, व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। चॅनलला जर आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पहिल्यांदा आला असेल बेल आयकॉन पण बटन दाबून ठेवा, जेणेकरून अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जातील। तर पहा, ANM GNMसाठी ही पदभरती असणार आहे। जे कोणी ANM वाले आहे तर बरेच रिक्वेस्ट करत होत्या की ANMची पदभरती सांगा सर, ANMची पदभरती सांगा। तर त्यांच्यासाठी चांगली गुड न्यूज आहे। पहा, ANM GNM आणि BSc तिन्ही पण अप्लाय करू शकतात। NABH अंतर्गत हॉस्पिटल आहे, गंगामाय हॉस्पिटल म्हणून नॅशनल अक्रेडिटेड बोर्ड हॉस्पिटल, नामांकित हॉस्पिटल आहे, चांगलं मानांकित। त्यानंतर 100 बेडेड हॉस्पिटल असणार आहे। खालील पदे भरायचे। तर पहा, यामध्ये स्टाफ नर्स आहे, यामध्ये फ्रेशर आणि अनुभवी दोघं पण फॉर्म भरू शकतात। ANM फ्रेशर असेल, GNM असेल किंवा BSc असेल। त्यामध्ये 15 जागा आहेत, चांगल्या जागा पण असणार आहेत। तर यामध्ये मानधन किती असणार आहे हे या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे। तर तुम्हाला हे मानधन हे सगळं तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म भरताल तेव्हाच कळणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आहे PRO, ठीक आहे। PROमध्ये MBA ग्रॅज्युएटवाला फॉर्म भरू शकता, 2 जागा आहेत। आणि क्वालिटी एक्झिक्युटिव्हमध्ये टोटल 2 जागा आहेत। कम्प्युटर नॉलेज असलेला MBA हा व्यक्ती त्या ठिकाणी अर्ज करू शकतो। त्यानंतर आहे कॅशलेस एक्झिक्युटिव्हसाठी पण 2 जागा असणार आहेत। तर या ठिकाणी 1-2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएट असायला पाहिजे। त्यानंतर ऑपरेशन बॅक ऑफिस मध्ये ग्रॅज्युएट MBA पाहिजे आणि 3 जागा सुटल्या आहेत। त्यानंतर मामा मावशीचे म्हणजेच वॉर्ड बॉयच्या जागा सुटल्या आहेत, त्यामध्ये 6 जागा असणार आहेत। शिक्षणाची कोणतीही अट असेल या ठिकाणी नाही आहे। फ्रेशर किंवा हॉस्पिटलचा कामाचा जर अनुभव असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल। तर अशा प्रकारची महत्त्वाची आहे। ANM GNMच्या भगिनी खूप सारे विचारत होत्या की नवीन GNMसाठी ANMसाठी भरती कोणती आहे, तर सर प्लीज कळवा म्हणून। तर पहा, त्यांच्यासाठी भरती आणलेली आहे। पहा, सोलापूरमधली भरती असणार आहे। सॅलरी ही या ठिकाणी किती आहे हे आपल्याला माहिती नाही आहे। तर सॅलरी हे PDF दिलेलं नाही आहे। तुम्हाला सॅलरीसाठी तुम्हाला व्हिजिट करावं लागेल आणि फॉर्म पूर्ण भरावा लागेल, तेव्हाच तुम्हाला हे कळेल। सोलापूरमध्ये गंगामाय हॉस्पिटल म्हणून आहे, त्या ठिकाणी हे जागा निघाल्यात। पहा, कर्मचाऱ्याची उपलब्ध सुविधा त्या ठिकाणी पहा, PF असणार आहे, प्रोव्हिडंट फंड ज्याला म्हटलं जातं, बोनस आहे, पगारी रजा आहे, खूप चांगली गोष्ट आहे। पहा, पगारी रजा या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत आणि ग्रॅच्युइटी पण भेटेल। इच्छुक उमेदवारांनी 9 तारखेपासून 12 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे। तर 12 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर पहा, आज 11 तारीख आहे, फक्त 1 दिवस उरलेला आहे। जे कोणी इच्छुक आहे तर त्यांनी हे फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे। 2-3 दिवस दिलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी, लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत उद्यापर्यंत तुम्ही फॉर्म भरायचं आहे, ठीक आहे। उद्याचा वेळ दिलेला आहे। त्यानंतर संध्याकाळी 4 पर्यंत मुलाखतीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे। आणि पत्ता जो आहे परगावाच्या महिला नर्सिंग स्टाफला मोफत हॉस्टेलची सोय असणार आहे, ते पण एक चांगले आहे। पहा, राहण्याची सोय ही तुम्हाला मोफत राहणार आहे, खूप चांगली पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे। राहण्याची सोय मोफत आहे। त्यानंतर पत्ता हा आहे पहा, HR विभाग, गंगामाय हॉस्पिटल, प्लॉट नंबर 1, हा रामवाडी रोड, मोदीखाना, सोलापूर, ठीक आहे। 413004 हे त्याचं पिनकोड आहे। अशा प्रकारचा ॲड्रेस आहे, मोबाईल नंबर आहे। या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करून त्यांना विचारू शकता पुढची माहिती वगैरे, पगार वगैरे जे काय आहे ते। आणि हा त्यांचा ईमेल आहे। पहा, तुम्हाला जर पगार विचारायची असेल तर हा नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता। 2 नंबर ऑलरेडी दिलेले आहेत। उद्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला हे लवकरात लवकर करावं लागेल, ठीक आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। असेच अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। धन्यवाद।